नमस्कार. अविरत थोडं सोशलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने आज आपण एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. बदलता पैसा. प्रत्येक काळामध्ये पैशाचं जे बदलतं रूप होतं त्या संबंधामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये 2020 मध्ये पैशाचं काय स्वरूप आहे या विषयावर आपण आज काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत स्वप्नीलजी जांभळे. हे बीइन IT आहेत. गेले 15 वर्ष ते IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. TJSB बँकेचे ते जनरल मॅनेजर म्हणूनही आत्ता काम करतात. तसेच NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्यामध्ये जे काही नवीन इनोव्हेशन्स होतात त्या सगळ्या इनोव्हेशन्समध्ये त्यांचा सहभाग असतो. तर आज आपल्याशी ते बदलता पैसा या विषयावर गप्पा मारणार आहेत. सर्वेश म्हणाला तसं तुम्ही 15 वर्ष IT या क्षेत्रात आहात आणि बँकिंग संबंधित काम करताय. बँकिंग आणि टेक्नॉलॉजी ह्याचं काय नातं होतं आणि आता ते कसं बदललं? 15 वर्षांपूर्वी जे बँकिंग होतं त्याच्यामध्ये फक्त कम्प्युटरायझेशन झालेलं होतं. त्यावेळेस बँकांमध्ये जे फिजिकल लेवलला जनरल लेजर लिहायचे जायचे त्याचं स्वरूप हे कम्प्युटर सिस्टम्सनी घेतलं होतं. बँक जनरल ऑटोमेशन करता म्हणून टोटल ब्रांच ऑटोमेशन करता म्हणून बँकिंगच्यामध्ये कम्प्युटर्स वापरत होते. त्याचं कालांतराने स्वरूप सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशनकडे झालं, ज्याला कोर बँकिंग सोल्युशन म्हणून प्रचलित आहे, ज्याच्यामध्ये कुठच्याही बँकेतून फॅसिलिटी जी होती ती सुरुवात झाली. की पूर्वी काय होतं की मी ज्या ब्रांचचा कस्टमर आहे त्याच ब्रांचमध्ये जाऊन मी खाते व्यवहार करू शकत होतो. कम्प्युटरायझेशन नंतर हा पहिला बदल आला की ज्याच्यामध्ये कोर बँकिंग सोल्युशन आलं, त्याच्यामुळे त्यांना तिथे सेंट्रली बँकिंग करता आलं आहे. त्यानंतर मग फॅसिलिटी आल्या की एनी ब्रांच बँकिंग. अशा टप्प्याटप्प्याने तो बदल होत गेला. 2010च्या आसपास बँकांनी स्वतःचे ATM आणले. 2012च्या आसपास मोबाईल बँकिंगसारखी तंत्रज्ञान आणली. 2014मध्ये मोबाईल बँकिंग रिअल टाईमवर झालं जेव्हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी IMPSची स्थापना केली. 2016 हे वर्ष डिजिटल क्रांती बँकिंग इंडस्ट्रीमध्ये करणारं ठरलं, कारण 2016मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी UPI आणि BBPS असे बॅक टू बॅक 2 नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आणले RBIच्या माध्यमातून. आज UPI किती प्रचलित आहे ते तुम्हाला माहिती आहे. अगदीच आत्ता 2 दिवसापूर्वी व्हॉट्सॲपसारखी कंपनी जी या UPI पेमेंट प्लॅटफॉर्मवर येते, हे खरंच सहज सोपं, वापरायला अगदी इझी, आणि जवळजवळ 2 कोटी ग्राहक व्हॉट्सॲपवरचे पेमेंट्सला येतील, गुगल पे, फोनपे. त्यामुळे बँकांनी याच्यामध्ये स्वतःची ॲप्स केलेली आहे. आणि दुसरं प्रोडक्ट आणलं आहे ते भारत बिल पेमेंट सिस्टीम, ज्याच्यामध्ये देशामध्ये आज बिल पेमेंट भरताना आपण आजही बघतो की सुरुवातीच्या काळाच्या बँकिंगमध्ये ब्रांचमध्ये काय व्हायचं तर कॅश विड्रॉल, कॅश डिपॉझिट, मग त्याच्यात लोन आले, फिक्स्ड डिपॉझिट. पण आता बँकेमध्येही कुठचीही बिल पेमेंट करता येईल, बँकेतनं कुठेही पैसे ट्रान्सफर करता येतील, कुठेही बसून कुठचाही व्यवहार करता येतील. ह्या ज्या सगळ्या फॅसिलिटी आहेत ह्या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशननी बदलत गेल्या. त्यामुळे 15 वर्षापूर्वी आणि आत्ता हा एक तर प्रचंड मोठा फरक झाला आहे, कारण बँकिंगही बदललं आहे, पैशाचं स्वरूपही बदललं आहे. पूर्वी पैसा हा आपण मोजायचो, पैशाचा आपल्याला एक फीलगुड होता. आज आपल्याला पैसा हा असा एका क्लिकवर कळतो की माझ्या खात्यामध्ये पैसा किती. ज्याला अगदी सोप्या शब्दात म्हणायचं डिजिटलच्या तर बॅलन्स इन्क्वायरी करून बघायची की माझ्या खात्याला बॅलन्स किती. पेमेंट करायचं आहे तर तेही त्याच क्लिकवर करायचे. त्यामुळे जे सुरुवातीला पैसा माझ्या हाताला लागायचा तो आता माझ्या बोटांना लागतो. हा बदललेला 15 वर्षाचा पूर्ण कालावधी. आता तुम्ही म्हणालात की ही UPIची सिस्टीम 2016 साली डेव्हलप झाली, तर ती जे आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत होतो त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे का? म्हणजे आता आपण ऐकतो की बरेचसे फोन येतात आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड वगैरेवरची माहिती विचारतात आणि मग त्यांच्याकडे तुमचं क्रेडिट कार्डची सगळी माहिती गेली की ते तुमच्या बँकेतनं सगळे पैसे काढू शकतात. तर असं काही UPIच्या बाबतीत होऊ शकतं का? तसं म्हणायला गेलं तर दोन्ही तंत्रज्ञान हे त्या जागी सुरक्षित आहे. पण शेवटी म्हणतो ना, ह्युमन मेंटॅलिटी, टेक्नॉलॉजीचा वापर तो माणूस कसा करतो, कुठे करतो, या गोष्टींप्रमाणे त्या गोष्टी बदलत जातात. आता कार्डचं उदाहरण घेऊया. कार्डला मागे साधारण CVV असतो, कार्डचे 16 डिजिट नंबर्स असतात, कार्डवर एक्सपायरी डेट असते आणि कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर असतो. पण आपण येणाऱ्या ऑफर्स, येणारी प्रलोभनं यांना एवढे बळी पडलो आहे की मला एखाद्या प्रलोभनाचा फोन आल्यानंतर मी क्षणार्धात हे विसरून जातो की मी माझा 16 डिजिट कार्ड नंबर, मी माझा त्याच्यावरचा असणारा एक्सपायरी डेट,
म्हणजे ही माझी मी वैयक्तिक माहिती देतो. पूर्वीच्या काळामध्ये परत आपण जेव्हा म्हणतो हा बदलता पैसा आणि पूर्वीचं आणि आत्ताचं, तर पूर्वीच्या काळामध्ये मी घरात माझ्या अगदी तांदळाच्या डब्यात ठेवलेला पैसा किती आहे कोणाला सांगत होतो का? मग आज मला कोणीतरी बाहेरून माणूस फोन करतोय, ज्याला मला पाहता येत नाही, ज्याला मी ओळखतही नाही, त्याला मी माझ्या कार्डाचे डिटेल्स कसे देतो? त्याला मी माझ्या कार्डात. तर या सगळ्याला कारणीभूत आहेत तर प्रलोभन. या सगळ्या सिस्टम्स बनवलेल्या आहेत. एखादं ट्रान्झॅक्शन होताना वन टाइम पासवर्ड हा तुम्हाला विचारलाच जातो आणि तो तुमच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो. पण बऱ्याच कस्टमरनी त्यांचा रेजिस्टर केलेला नसतो. कार्डाचंच पुढचं उदाहरण, बरीचशी यंग जनरेशन मुलं बऱ्याचशा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जातात. क्लिकबेट म्हणजे एक्झॅक्टली. तर या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर गेल्यानंतर ते त्यांचे कार्डाचे डिटेल्स तिथे एंटर करतात. ते करताना ते हे पाहतात का की ज्या वेबसाईटवर आपण गेलो आहे ती वेबसाईट सिक्युअर आहे का? तिथे आपला डेटा इन्क्रिप्टेड पद्धतीने जातोय. इन्क्रिप्टेड म्हणजे एक सिक्युअर्ड पद्धतीने डेटा ट्रान्समिट होतोय का ती एक फिशिंग वेबसाईट आहे ज्याच्यावर आपण आपला कार्ड डेटा एंटर करतोय. कारण शेवटी त्या वेबसाईटवर पण म्हणजे पुन्हा आलं ऑफर्स आणि प्रलोभन. काहीतरी खरेदी विक्री करताना घेण्याची व्यवस्थित काळजी घेण्याची ही एक मेथड आहे. जर मी ऑनलाईन आज ॲमेझॉनवर जातोय आणि मी माझं कार्ड ॲड करतोय तर ॲमेझॉनवर मला सेफ वाटतंय. पण मी जेव्हा एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवर जातो, अगदी सोपंच कार्डाचं अजून एक उदाहरण देऊया की जनरल पद्धतीमध्ये आपण बघितलं तर आपण रेस्टॉरंटमध्ये जायचो. तुम्ही जर एक साधारण गेल्या 4 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर कार्डचं मशीन जे आहे ते रेस्टॉरंटच्या काउंटरवर असायचं. त्याच्यामुळे तुमचं जेवण झालं आणि तुम्हाला कार्ड या माध्यमातून पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला तिथून उठून त्या रेस्टॉरंटच्या काउंटरवर जाऊन पेमेंट करावं लागायचं. आता काय झालंय, आता तो मशीन घेऊन तुमच्या इथे येतो आणि तुम्ही समोर पिन टाकतात. याच्यातही धोके वाढले कारण तुम्ही त्याच्या समोर पिन टाकता. बरेच वेळा कळत न कळत तुम्ही जे बिल आलंय त्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं कार्ड ठेवून देतात. तो ते कार्ड घेऊन जातो. वास्तविक ते कार्ड त्याला तसं देणं हा इथेच आपण आपल्याला क्रिएट केलेला पहिला धोका आहे. कारण याच रेस्टॉरंटमध्ये प्रमोशनच्या नावाखाली तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही रजिस्टर केलेला असतो. तर पहिला डेटा तुम्ही तुमचा तिथे दिला विच इज अ मोबाईल नंबर. याच सगळ्या कृतीतनं गोष्टी घडतात. दुसरं तुम्ही दिलं तुमचं कार्ड आणि तिसरं तुम्ही आयदर त्या रेस्टॉरंटच्या वेटरच्या समोर टाकलेला तुमच्या कार्डाचा नंबर जो सिक्युअर्ड पिन आहे. या 3 घटनांना जर तुम्ही जोडलं आणि या तिन्ही गोष्टी तुमच्या जर ओपनली डिस्क्लोज होत असतील तर हा डेटा कुणीतरी वापरून त्याचं क्लोन कार्ड बनवतं आणि त्या पद्धतीने त्याचं होतं. UPI ही मूळतः तंत्रज्ञान अशा पद्धतीने बनवलं गेलं होतं की ज्याच्यामध्ये बँकेची स्वतःची एक पिन असावी. UPI मध्ये बँकेनी इंटरऑपरेबिलिटी आणावी. इतर बँकेचं खात्यामध्येही मला क्रेडिट डेबिट करण्याची फॅसिलिटी असावी. पण UPI मध्ये जेव्हा तुम्ही ॲड बँक अकाउंट करता आणि पिन सेट करता तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या बँकेचे डेबिट कार्ड असणं गरजेचं आहे जे व्हॅलिडेट करतं की ही UPI पिन तुम्हीच करताय. UPI आज एका लेवलनंतर जवळजवळ 2 बिलियन ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. त्याची लेवल दिवस त्यातला ग्रोथ हा प्रचंड टक्क्यांनी वाढत चाललाय. तर तुम्हाला हे बघायला लागेल की UPIचं पुढचं मोड आलंय QR बेस्ड पेमेंट. आपण बघता की अगदी छोट्या व्यापाऱ्यांकडे आता QR पेमेंट्स आहेत. अगदी आत्ता नवीन येणाऱ्या ॲड्स जर बघत असताल तर सध्या IPLचा ट्रेंड चालू आहे. तर फोनपेच्या बऱ्याच ॲड येतात आणि तुम्ही अगदी असंही बघितलं की नारळ पाण्यावरही QR कोडचं आहे की ते किती इझी आहे. आणि ही रियालिटी आहे. हे बदलतं जग आहे, ही बदलतं इंडिया आहे, हा बदलता पैसा आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेतच. ह्या तेवढ्याच इझी आहेत पण त्या तेवढ्याच रिस्की आहेत. जर आपण म्हणून मी म्हटलं शेवटी व्यक्ती ह्युमन टेक्नॉलॉजीला कसा वापरतो, तिचा योग्य वापर करतो आणि गैरवापर करतो, एवढाच त्यातला फरक आहे. माझा अजून एक प्रश्न आहे छोटासा की आज आपण गुगल पे वापरतो किंवा असे काही फोनपे वगैरे वापरतो तर ही जी पेमेंट्स असतात ह्यात हे मधले एजंट असतात की तुम्ही एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे पैसे देताय. तर या मधल्या कंपनीजचा काय फायदा असतो नक्की यामध्ये? गुगल पे म्हणा किंवा फोन म्हणे यांना पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर PSP अशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन केलं असतं. शेवटी यांना या तंत्रज्ञानाचा वापर जेव्हा करायचा असतो तेव्हा त्यांना कुठच्या तरी बँकांची संलग्न होणं हे गरजेचं असतं. फोनपे, गुगल पे किंवा व्हॉट्सॲप पे अगदी आलेलं
हे कुठच्या ना कुठच्या तरी बँकांशी मागे संलग्न आहे. ते केल्यानंतर त्यांना पर ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू त्यातनं मिळत असतो. आणि सगळ्यात मोठा जो आत्ता जर तुम्ही बघत असताल इंडियामध्ये तर कस्टमर ॲक्विजिशन आणि डेटा, या प्रत्येक कंपन्यांची जी स्पर्धा चालू आहे ती त्या कस्टमरचं ॲक्विजिशन, वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स, वेगवेगळ्या पद्धतीचे रिवॉर्ड्स देऊन हे करणं आणि त्यांचा डेटा जेवढ्या जास्त मिळेल तेवढ्या जास्त पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. गुगल पे सारख्या किंवा तुमच्यासारखी यंग जनरेशनची जी मुलं आहेत ती कॅशबॅक याला जास्त प्रेफरन्स देतात, जेणेकरून बँकेचं ॲप्लिकेशन वापरण्यापेक्षा. हाच तो काही तो फरक आहे. आणि त्यांना मिळणारा तुमचा डेटा, तुमची इन्फॉर्मेशन, अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला एक लक्षात येईल की तुम्ही एखाद्या कोर्सची माहिती गुगलवर सर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इतर काही सोशल चॅनल्स पाहत असताल जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर तुम्हाला हे लक्षात येईल कालांतराने की एज्युकेशन सोसायट्यांचा किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचा ॲडव्हर्टाईज तुम्हाला दिसायला चालू होतील त्या संबंधित कोर्स मटेरियलचा. याला कुठेतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अनालिटिक्स म्हणतात. तुम्हीच सर्च केलेल्या इन्फॉर्मेशनचा डेटा वापरणं. तसंच तुम्ही या गुगल पे किंवा फोनपे या सगळ्या ॲप्लिकेशन्समधनं जेव्हा आज ट्रान्झॅक्शन्स करताय तेव्हा त्याचा बॅकएंडला ट्रान्झॅक्शन अनालिसिस केला जातोय आणि या ट्रान्झॅक्शन अनालिसिसमधनं तुमचं स्पेंड अनालिसिस ठरतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या दुकानातनं जीन्सची पॅन्ट घेतली किंवा काही कपडे घेतले तर तुम्हाला कपड्यांचे तसे ॲड्स येतील, ऑफर्स चालू होते. अच्छा, तुम्ही पहा तुमचा हा शॉपिंग ट्रेंड, हा डेटा अनालिटिक्स, जर जे तुम्ही शॉपिंग करता ॲमेझॉन सारख्या ॲपवर गेलात आणि तुम्ही जर समजा त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारची ट्रान्झॅक्शन्स केली तर त्याच पद्धतीच्या ऑफर्स नोटिफिकेशन्समध्ये ॲमेझॉन तुम्हाला पाठवतो, रिकमेंडेशन्स येतात. कारण तो तुमचा स्पेंड अनालिसिस, तुमचा ट्रान्झॅक्शन अनालिसिस हा मॅप केला जातो आणि विच इज त्यामुळे आपणच कन्सेंट देतो. म्हणजे आज जर तुम्ही बघा की एखादं ॲप प्ले स्टोअरमधलं डाउनलोड केल्यानंतर आपण तिथेही कुठेतरी प्रलोभन किंवा कुठची तरी घाई, अगदी फोटो एडिटिंग ॲप असो, अगदी एखाद्या न्यूज चॅनलचा ॲप असो, आपण हे पाहतोय का की आपण त्या ॲपला काय परमिशन देतोय. आपण त्या घाई गडबडीत सगळ्या गोष्टी अलाव करतो. कुठच्याही चॅनलला किंवा कुठच्याही याला हे करायचं नाही, पण एका माध्यमाच्या ॲपला, आपण टेलिव्हिजन माध्यमाच्या ॲपला तुमच्या मोबाईलमधल्या डेटामधील कॉन्टॅक्टची गरज काय आहे तर तुम्ही तेही अलाव करताय. याचा अर्थ तुम्ही डिजिटली मॅन्डेट देताय तुमच्या फोनमधील माहिती घेण्याकरता. तर ह्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या ह्युमन आणि माणूस म्हणून आपण वेळोवेळी घ्यायला पाहिजे. हो, म्हणजे मला तर असं वाटतं की लोक टिक टिक पटकन करून ते पुढे जात असतील. ऍक्च्युली इग्नोरन्स मध्ये पटापट हा ऍप चालू व्हावा म्हणून पटापट प्रत्येक जण करतोय. आता प्रत्येक गोष्ट सहज आणि सुलभ करताना आपणच आपल्या अडचणी वाढवतो, हे याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर आहे. शोले मधला मला तो डायलॉग आठवतोय आता गब्बरचा, की तो विचारतो की तुम्ही त्या गावकऱ्यांना विचारतो की कौन बचा सकते तो खुद गब्बर. तसंच आहे, जर का आम्हाला सिक्युरिटी पाहिजे असेल, डिजिटल सिक्युरिटी, तर आम्हीच आमचे काय ते गब्बर आहोत, आम्हीच आम्हाला वाचवू शकतो, संरक्षक आहोत. एखादा फोन आल्यानंतर हा मला प्रलोभन देतोय का खरंच मला माहिती देतोय. आम्ही मध्यंतरी याच्याकरता एक वेगळ्या पद्धतीचं कॅम्पेनही राबवलं बँक म्हणून, की याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आम्ही जे बघितलं तर नंतर ट्रेंड असा झाला, आम्ही तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचं KYC अपडेट करायचंय आणि म्हणूनही फोन गेले. आणि मग KYC अपडेट देता मग बँकेत ही ऑफर आहे असे प्रलोभनच. शेवटी ही सगळी प्रलोभन आहेत. आज तुम्ही बँकेत आल्यानंतर पूर्वीच्या काळातलं बँकिंग आणि आत्तामध्ये असं फरक आहे. जसं मी म्हटलं की जसा पैसा डिजिटल झाला तसं बँकिंगही डिजिटल झालंय. आज तुम्हाला बँकेत किती वेळा जावं लागतं. आज मी जरी बँकेत काम करत असो आणि माझं दुसऱ्या एखाद्या बँकेत अकाउंट आहे तर त्या बँकेचा चेहरा मोहरा किंवा त्या बँकेत गेल्या 15 वर्षात मी गेलेलो नाही, पण आजही ते अकाउंट, संबंधित अकाउंट मी रेग्युलरली वापरतो. त्या बँकेचं क्रेडिट कार्ड असो, इतर फॅसिलिटीज असो, या मी रेग्युलर स्वरूपात वापरतो, पण मी आजही बघितलेलं नाही. त्यामुळे बँकिंगही बदलत आहे, सर्व्हिसेस देण्याची पद्धतही बदलते. जसं मी म्हटलं सुरुवातीला की ब्रांचमध्ये कॅश विड्रॉल होतं, ते ATMमध्ये गेलं, ATMमधनं ते मोबाईलवर गेलं, मोबाईलमधनं ते QR पेमेंट्सवर गेलं, पुढे ते घड्याळात येते. अच्छा, म्हणजे ॲपल वगैरेचं घड्याळ असतं त्याच्यात. सो ॲपल पे तुम्ही ऐकलं असेल, सॅमसंग पे तुम्ही ऐकलं असेल, पण लवकरच अजून ही क्रांती होते की ज्याच्यामध्ये तुमच्या घड्याळाच्या थ्रू
तुम्ही आत्ता अगदी रिसेंट एक आर्टिकल वाचलं असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने टायटनशी कोलॅबरेशन करून या पद्धतीची पेमेंट्स आणण्याचा प्रयत्न केला. इंडियामध्ये लवकरच रुपे टोकनाइज कार्ड्स इश्यू केली जातील, जी अगदी पायलट स्वरूपात आहेत. आलेल्या नवीन पेमेंट्स बँका आहेत ज्या या पद्धतीने हे करत आहेत. ग्लोबली जर विचार कराल तर पेमेंट्समध्ये अगदी रिंग टेक्नॉलॉजी पण आली. अच्छा. की रिंग बेस्ड पेमेंट होती. लोक सिक्युर्ड आणि कॉन्टॅक्टलेस, म्हणजे पोस्ट कोविड जर तुम्ही बघताल तर अगदी सुरुवातीला आम्ही आमच्या कस्टमरचा अनुभव बघितला तर ते ATM मध्ये जायलाही घाबरत होते. सो लोकांचा प्रेफरन्स किंवा UPIला वाढलेला प्रतिसाद याला खरं कारण असं आहे की ते कॉन्टॅक्टलेस पेमेंट आहे. मला कुठेही कोणाच्या ह्याच्यामध्ये यायचं नाही. आणि या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा ग्रोथ प्रचंड वेगाने वाढला. त्याला कारणही ते आहे की लोकांना आता त्याचं, आणि आम्ही हेही पाहिलं आहे की अगदी सिनियर सिटीजन्स आता ह्याची माहिती करून घेत आहेत की हे कसं करायचं. त्यामुळे बदलणारे जे आहेत, त्यामुळे उद्या फ्युचरमध्ये जे आज डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड जे फिजिकली इश्यू होतं, आणि जसं तुम्ही म्हणालात की पैशाचं स्वरूप कार्डनी घेतलं, कार्डचं स्वरूप मोबाईलने घेतलं, खरं, तसं उद्या मोबाईलचं स्वरूप घड्याळ घेणार आणि पुढे घड्याळाचं स्वरूप तुमच्या हातातली अंगठी घेणार. अशा बदलणाऱ्या पेमेंट तंत्रज्ञानामध्ये बरीच क्रांती अजून घडायची. माझा अजून एक प्रश्न आहे, पण हा थोडा पॅरलल आहे ह्याला, फायनान्स किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड, की ह्याचा तुम्ही बँकर आहात तर तुम्ही काही स्पेंड ॲनालिसिस केला आहेत का, की आता लोक टेक्नॉलॉजी थ्रू पे करत आहेत मोबाईलनी, तर कुठे असं होतं आहे का की तुमच्या इन्कमपेक्षा जास्त एक्सपेंडिचर होतं आहे टक्केवारी? बँकिंग ओपन बँकिंगकडे वळेल. ओपन बँकिंग APIs येतात ज्याच्यामध्ये कस्टमरला बेनिफिट होईल, की ज्याच्यामध्ये त्याला त्याचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स. आज कसं झालंय की माझं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेचं मी मोबाईल बँकिंग वापरतोय, इतर दुसऱ्या बँकेचं मी कुठेतरी UPIमध्ये अकाउंट ॲड केलं आहे जे मी गुगल पेमध्ये. हा झाला माझा कन्व्हिनियन्स. पण फ्युचरमध्ये कस्टमर म्हणून जे ओपन बँकिंग होणार आहे, या ओपन बँकिंगमध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की कस्टमरला कन्सॉलिडेट, जर माझी 4 खाती आहेत तर 4 खात्यांचं माझं असणारं टोटल सेव्हिंग्स हे मला एका ठिकाणी दिसणार आहे. अच्छा. आणि त्या सेव्हिंगच्या अनुभवाच्या आधारे मला मिळणारे ऑफर किंवा मला मिळणारी लोन्सची फॅसिलिटी, म्हणजे मी या दिवाळीच्या समयी गाडी घेऊ शकतो का, कारण आपण प्रत्येक म्हणतो की हा सगळा मंगल समय आहे, यावेळेस घर गाडी हे खरेदी करण्याची प्रत्येकाची, अगदी आज लक्ष्मीपूजन आहे की सोनं खरेदी करायचं, पण आज तुम्ही बघितलं तर सोन्याच्या दुकानामध्ये पण सर्रास डिजिटली पेमेंट होते. 1 लाखापर्यंत UPI ॲप्लिकेशन अवेलेबल आहे, 2 लाखापर्यंत IMPS अवेलेबल आहे, आणि 3रा मोड आहेच डेबिट कार्ड, त्याच्यामध्ये 4था मोड आहे क्रेडिट कार्ड. म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीज या कमी नाहीच आहेत. आणि ह्या जशी जशी कस्टमरची रिक्वायरमेंट बदलत गेली तशा तशा ह्या फॅसिलिटी वाढत चालल्या. जर मोठं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर बँकांनी ऑलरेडी RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT या दोन्ही सुविधा दिलेल्या आहेत, ज्या तुमच्या आयदर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आहेत. तुम्ही ब्रांचमध्ये जाऊनही ती रिक्वेस्ट देऊ शकता, आणि तुम्ही पुढे याच्यामध्येही तुमच्या इंटरनेट बँकिंग थ्रूही ते पेमेंट इनिशिएट करू शकता. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला ते पाठवायचं आहे, ज्यांना तुम्हाला रिकरिंग पाठवायचं आहे, तर त्यांना तुम्ही पेई म्हणून ॲड करू शकता की परत परत मला ते अकाउंट डिटेल, कारण बरेच वेळा या डिजिटल क्रांतीमध्ये तो 15 डिजिटचा अकाउंट नंबर लक्षात ठेवणं हे जे कठीण झालंय. UPI हे लोकांना का सोपं झालं याचं कारणच होतं की मला समोरच्या माणसाचे जे बँक अकाउंट डिटेल्स आहेत ते माहीत असण्याची गरज नाही. मोबाईल नंबर. रुपया प्रचलित होण्यामागची ही काही ॲडव्हान्टेजेस आणि फीचर्स आहेत की आज RTGS किंवा NEFT करताना मला अकाउंट नंबर, 15 डिजिट अकाउंट नंबर, नंतर मला त्या बँकेचा IFSC कोड, या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. त्या ब्रांच बँकिंगमध्ये गेलो तर मला तिथे त्या लिहून द्याव्या लागतात. मोबाईलमधनं करतोय तर मला टाईप कराव्या लागतात. याचा अर्थ तिथे मॅन्युअल, परत मी अगदी माझ्या आधीच्या ह्याच्यातमध्ये पण म्हटलं की ह्युमन जे काही गडबड त्याच्यात पेमेंट दुसरीकडेही जाऊ शकतं जर 1 डिजिट इकडे तिकडे झालं. पण सुरक्षितता घेऊन हा जर माझा रेग्युलर पेमेंट मेकर आहे तर मी त्यांना पेई म्हणून, त्याला फेवरेट पेई म्हणतं, कुणी पेई लिस्ट म्हणतं, प्रत्येक बँकेची म्हणण्याची मेथडॉलॉजी आहे, तसं तुम्ही ठेवू शकता. आणि त्यांना मोठी पेमेंट्स तुम्ही इनिशिएट करू शकता. ते पेमेंट सक्सेसफुल झालं का नाही हे ट्रॅक करू शकता. आणि आत्ता सगळंच म्हणजे सगळ्या पेमेंटची कन्फर्मेशन ही प्रचंड रिअल टाईम येतात. एक चेक हे इन्स्ट्रुमेंट सोडलं जे डिजिटल नाही, पण त्याच्यामध्ये ही क्रांती झाली आहे की त्याच्यामध्ये
जेवढा कमी करता येईल वेळ त्याच्याकरता चेक ट्रंकेशन सिस्टीम आली आहे. फ्युचरमध्ये हा चेक मोबाईलमधनं स्कॅन होईल आणि तुमच्या सेटलमेंटला त्याच दिवशी येईल. एवढ्या पद्धतीच्या पण तंत्रज्ञानावर भारतामध्ये काम चालू आहे. मला वाटतं की 30 वर्षानंतर कदाचित आम्हाला बँकांचे ब्रँचेस पण दिसणार नाहीत असं की काय असं वाटायला लागलं. नाही, ही एक जुनी लाईन आहे. आणि असं आहे की बँकिंग विल बी देअर बट बँक्स विल नॉट. हो, बँकांची बॅक ऑफिसेस काम करतील. आपण वैयक्तिक एकमेकांमध्येही व्यवहार जसे आज इतरत्र व्यवहार करू शकतो तसे लोनचे व्यवहारही चालू होतील. हे फ्युचर ऑफ बँकिंग आहे की P2P लेंडिंग, पर्सन टू पर्सन लेंडिंग चालू आहे. जे पूर्वीच्या काळात आपण म्हणायचो की बार्टर हे करायचो तशा पद्धतीचंच P2P लेंडिंग होईल. कशाच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे पाठवू शकेन. बँका डिजिटली प्रत्येकाच्या घरात पोहोचतील. आज तुम्ही बघा ना की प्रत्येकाच्या घरात सेट टॉप बॉक्स आहे. हा सेट टॉप बॉक्स कसा रिचार्ज केला जातो? डिजिटल. म्हणजे पूर्वी TV हे माध्यम, म्हणजे आम्ही लहान असतानाच्या काळामध्ये दूरदर्शन, सकाळी लागणारं मोगली, चंद्रकांता ह्या ठरलेल्या सिरियल आणि आत्ता अवेलेबल असणारे वेब सिरीज, बरीचशी डिजिटल ॲप्लिकेशन्स आणि ही प्रत्येक डिजिटल ॲप्लिकेशन्स सबस्क्राईब करण्याकरता लागणारं पेमेंट. जशा आपल्या घरात जशा लाईफस्टाईल चेंज झाल्या, रिक्वायरमेंट चेंज झाल्या, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट करायची. जे जुन्या काळात आपण सेफ्टी घेत होतो तीच या काळात घ्यायची, तर डिजिटलचे धोके तर होतील. ॲक्च्युली मला एक प्रश्न आहे की आता तुमची पिढी किंवा आमच्या पिढीने सुद्धा कॅश हे पाहिलेली आहे. तर आम्हाला जेव्हा पैसा तुम्ही असं म्हणता तेव्हा डोळ्यासमोर नोटा येतात. तर आपल्या जी पुढची पिढी असणार आहे त्यांच्याकरता पैसा म्हणजे हा बँकेतला एक नंबर असणार आहे. तर त्याच्यानी ती जी पैशाला आपण किंमत देतो ती कुठे कमी होते असं तुम्हाला वाटतं का? पाकिटातला पैसा हा तुमच्या पिढीचा विचार आहे. पण जर तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं तर देशामध्ये कॅशलेस इकॉनॉमी याचा जो काही ओव्हरऑल आता हे करण्यात आलं किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे, हा जुन्या पिढीमधला किंवा नवीन पिढीमधल्या विचार करण्याचा पद्धतीतला फरक आहे. पण मी अगदी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. आज आपण इथे तिघे आहोत, तुमचा इतर सेटअपचे समजा आपण असं अज्युम करूया की इथे आपण 10 जण बसलो आहोत. आत्ता जर प्रत्येकाच्या फिजिकल वॉलेटमधनं पैसे काढले आणि एव्हरेज मी असं म्हटलं की प्रत्येकाच्या पाकिटामध्ये 1000 रुपये आहेत, तर आपले 10 लोकांचे मिळून 10,000 रुपये होतील. आता हेच 10,000 रुपये जर बँकेत ठेवले असते आणि डिजिटल स्वरूपात डिजिटली मला दिसले असते तर त्याच्यावर मला 1 दिवसाचं व्याज मिळालं असतं का नसतं? पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. या गोष्टींचा पण विचार करा. म्हणजे फक्त मला हातात, म्हणजे हे कसं झालंय की फॅसिनेशन पण आहे की माझ्या खिशात जेवढं, पण आता हे फॅसिनेशन पण बदलतंय. जेवढे आकडे माझ्या बॅलन्समध्ये आहेत, किती डिजिट आकड्यांचा बॅलन्स आहे त्याच्यावर वर्थ कळते. किती फिक्स्ड डिपॉझिट आहेत, किती इतर गुंतवणूक आहेत, किती पॉलिसी आहेत, ज्याला आपण म्हणतो की ॲसेट व्हॅल्यू काय क्रिएट करून ठेवली आहे ते महत्त्वाचं आहे. ॲसेट व्हर्सेस लायबिलिटी तीही आता डिजिटली काढता येईल. कारण एक अगदी साधं उदाहरण आहे की हे 10,000 जर मी मगाशी जे उदाहरण दिलं की आपण 10 जणांनी हे केलं, तर असं विचार करा ना की सगळेच जण जर देशातले आज प्रत्येकाच्या खिशामध्ये आपण म्हणू 100 किंवा 50 किंवा 10 रुपये, तरी 135 कोटी देशामध्ये जनता आहे. तिच्या खिशामध्ये आपण आज जर एव्हरेज म्हटलं 10 रुपये आहेत, तर किती पैसे आत्ता कॅशमध्ये आहेत याच्यापेक्षा काही पटीने जास्त आहेत. पण हे जर बँकांमध्ये ठेवले गेले तर त्याच्यावरचं व्याज वाढेल, तेवढा पैसा इकॉनॉमीमध्ये येईल, तेवढ्या लोकांना इतर फॅसिलिटी घेण्याकरता हे येतील, त्या रिझोर्समधनं पैसे क्रिएट होतील. आपण आपल्या काळामध्ये किंवा आमच्या जनरेशनमध्ये पण आम्ही ओपनली हे म्हणतो की आई वडील सेव्हिंग करायचे. त्यांचा पगार त्यावेळेस समजा 10,000 5,000 होता आणि ते एक ठरवून करायचे की ही गुंतवणूक करायची. त्यावेळेस रिकरिंग डिपॉझिट काढण्याची सोय होती. नेक्स्ट जनरेशनमध्ये कट टू कट स्पेंड करण्यावर आलं. कुठेतरी लोन थोडंसं घेऊन छोटीशी गाडी, छोटंसं घर स्वतःचं असावं याच्याकडे कल आला. आत्ताच्या जनरेशनकडे तो कल पूर्णपणे नाही आलाय. कारण मला जेवढं मिळतं ते मला माझी लाईफस्टाईल, माझं जगणं आणि हे आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट किंवा असं कॉन्ट्रडिक्शन होणार नाही. पण आत्ताच्या जनरेशनचं बऱ्यापैकी बघितलं तर मला हे इन्कम येतं, तर मला वर्क लाईफ बॅलन्स आणि इतर गोष्टी याचा पुरेपूर समतोल पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचं जर तुम्ही बघितलं तर सोमवार ते शुक्रवार आम्ही काम करतो म्हणून शनिवार रविवार
त्यांचा जो काही सगळा स्पेंड आहे हा कुठेतरी बाहेर शॉपिंग मॉल्स, आणि म्हणून तर देशामध्ये पूर्वी ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये छोट्या छोट्या गल्ल्या होत्या, आज प्रचंड स्वरूपाचे मॉल का उभे राहिलेत याच गरजांना पूर्ण करण्याकरता. जसं आपण म्हटलं आईबाबांच्या काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या, हो तसंच आहे. आईबाबांच्या काळामध्ये आपल्याला आवडणारी एसटी होती, ट्रेन होती. आता आपल्याला सवय लागली आहे की आपल्याला स्वतःच्याच गाडीतनं प्रवास करायचा आहे. आज आपण एसटीतनं जाताना हे करतो. मग एसटीमध्येही म्हणजे जसं तिथेही बदल झाला आहे. आधी लाल रंगाची ती दिसणारी लालपरी आता ती व्हॉल्वो बसेस म्हणजे शिवनेरी अगदी वातानुकूलित झाली. तसंच इथेही गोष्टी बदलल्या. तसं बँकिंगमधला पैसा जो फिजिकल टच देत होता आणि ज्यांनी हुरहुरून वाटायचं छातीजवळ पर्समध्ये असणारा पैसा की माझ्याकडे आज पैसे आहेत, हा जो आनंद होता तो आनंद आता डिजिटली घ्यायचा आहे. हाच काय तो बदललेला फरक ऍक्च्युली. खरं आहे सर. म्हणजे आता मला तरी असं वाटतंय की हे सगळं सायकोलॉजिकल असल्यासारखंच वाटतंय मला. पैसे तर तेवढेच राहणार आहेत, भले ते पाकिटात असो किंवा अकाउंटमध्ये असो. विषय फक्त आत्ता जसं आपण बदलत्या पैशाविषयी बोलतोय तसंच बदलत्या सिस्टीमविषयी, बदलत्या ॲटमॉस्फिअरविषयी, नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीविषयी आणि यूथच्या सायकोलॉजीविषयी असं बघायला गेलं तर सगळंच बदलतंय. मला असं वाटतं सर की तुम्ही खरंच आज वेळात वेळ काढून, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही किती बिझी होतात आजच्या दिवसात, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून वेळ दिलात आणि इतक्या वेगळ्या विषयावर लक्ष्मीपूजन या दिवशी इतकी वेगळी आणि छान माहिती दिलीत त्याविषयी खरंच अविरतकडून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. तर लक्ष्मीपूजनानिमित्त आपण आज बदलता पैसा या विषयावर आत्ता इंटरव्ह्यू घेतला. मला वाटतं की आता पैशाचं स्वरूप बदलतंय, तर आपण जसं लक्ष्मीपूजनाला नोटांची पूजा करायचो तसं खरं तर आता आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या आपल्या बँकेच्या ॲपला ठेवून सुद्धा त्याची पूजा करणं आता गरजेचं झालंय. कारण विचार करा, आपण आत्ता ट्रान्झॅक्शन करताना आपल्या त्याच ॲपचा वापर करतोय. त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय खूप वेगळा होता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अविरत थोडं सोशल.